सर्वांना माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची उसळ आणि त्यासाठी मी भांड्यामध्ये तेल टाकून घेतले. तेल टाकल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे, मोहरी, लसणाची फोडणी करणार आहोत. आणि त्यासाठी मी हिरवे मूग काय केलेले घरीच त्याला मोड आणलेले छान. हे बघा ह्यापैकी असे 3 दिवस मी हे केले होते, त्याला मोड आणायला ठेवले होते. मस्त मोड आलेत बघा हिरव्या मुगाला. आणि त्यासाठी मी फोडणीसाठी काय घेतलेलं आहे, कांदा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेले आहेत. आणि जिरे, मोहरी, हळद, हिंग आणि मीठ आपल्याला एवढंच लागणार आहे. आणि आपण ती कोरडी करणार आहोत. तर त्यासाठी प्रथम बघा मी काय करते, फोडणी टाकते. छान फोडणी द्यायची आपल्याला. त्यासाठी मी जिरे टाकते. आधी जिरे टाकल्यानंतर मी त्यामध्ये थोडी मोहरी टाकते. चांगली तडतडू द्यायची मोहरी. चांगली तडतडली ना मग छान फोडणी बसते आणि छान लागते. ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, तुम्ही ही टिफिनला पण देऊ शकता. ही भाजी मुलांच्या डब्याला पण देऊ शकता कोरडी केली तर. आणि हिरवी मूग चांगले आहेत खायला, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत भरपूर, हेल्दी आहे. आणि लहान मुलांना जर द्यायचे असेल तर त्याच्यात फक्त मिरची नाही टाकायची, बाकी हे सर्व टाकायचं. आणि मोठे खाणार असाल तर मग तुम्ही हे सर्व टाकू शकता. कढीपत्ता नाही आहे म्हणून मी नाही टाकला. कढीपत्ता असला तर कढीपत्ता पण टाकायचा. लसूण टाकते मी. लसूण चांगलं लाल होऊ द्यायचं. भाकरी बरोबर खूप छान लागते. मिरच्या चांगल्या परतायच्या. आता कांदा टाकून घ्यायचा. याच्याबरोबर मी भाकरी करणार आहे ज्वारीची. छान लागते ती. काय करणार आहे, आधी आता कोथिंबीर टाकून घेणार आहे. कोथिंबीर तेलात टाकली ना मग तिचा छान फ्लेवर उतरतो. त्यामध्ये मी काय करणार आहे, आताच मीठ टाकून घेणार आहे. एवढं मीठ टाकत आहे मी, कारण मला माहिती आहे किती भाजी येते, त्याप्रमाणे मी टाकत आहे. त्याप्रमाणे आपण टाकायचं. कोणाला तिखट आवडतं, कोणाला फिक्क आवडतं, त्याप्रमाणे आपण मिरची टाकू शकतो. कुणी कुणी लाल मिरची पण करतात, लाल मिरची पावडरमध्ये पण करतात, हिरव्या मिरचीची पण करतात. ही छान लागते. हिंग टाकते. हिंग टाकायचं. हिंगाने छान चव येते आणि पोटासाठी पण चांगलं असतं आपल्या. हळद टाकते. कांदा जास्त हे नाही करायचा. टोमॅटो शिजण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवायचं कमी गॅस करून. आणि मग त्याच्यानंतर आपण भाजी टाकू. आता बघा टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे. मोड आलेत बघा, एकदम मस्त. त्याच्यामध्ये शिजण्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी टाकते. आपल्याला फ्राय करायची आहे. आता हे सर्व पाणी आटू द्यायचं आपल्याला. तोपर्यंत मी झाकण ठेवते, मंद याच्यावर ठेवते. आता आपली भाजी बघा झालेली आहे.
बघा पाणी आटलेले आपण कोरडी केलेली आहे. आणि ही ना भाकरी बरोबर बघा खूप छान लागते. आता याच्या बरोबर आपण मस्त ही ज्वारीची भाकरी छान केल्यात. त्याच्याबरोबर मस्त हा पातीचा कांदा आणि आपली मटकी हिरव्या मुगाची उसळ. एकदम आपला साधा सिंपल मेन्यू आहे. बघा पाणी आपले. माझे व्हिडिओ आवडले ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांनी आपापली काळजी घ्या. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद. गॅस बंद करा.